महाबळेश्वरमधील निंगमळा हे गाव आहे की ज्या गावामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे होतं. तर या गावामध्ये मी आत्ता उभा आहे. आपल्याबरोबर आहेत अशोक शेतकरी या ठिकाणचे. त्यांना विचारूयात की नक्की शेतात काय त्यांनी पिकवलेलं आहे आणि या पावसामुळे त्यांना काय नुकसान होतं आहे. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही शेतात काय पिकवता ते. अशोक बावळेकर. काय पिकवता तुम्ही शेतात? शेतात स्ट्रॉबेरी, कोबी, फ्लॉवर आणि एक लसूण आहे. स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक मुख्य पीक आहे. पण आज सकाळी जो पाऊस पडला त्याच्यामुळे आता स्ट्रॉबेरी खराब होणार. त्याच्यावर स्पॉट जाणार आणि स्पॉट गेल्यानंतर खराब होणार स्ट्रॉबेरी. सकाळी किती वाजता पाऊस पडला? तरी 8-9ला पडतो. सुरू झाला पाऊस. एक अर्धा तास पाऊस पडत होता. पाणी साठलं असेल? पाणी भरपूर अख्खे वण तुंबले होते. बेड आहेत आता, बेड संपूर्ण तुंबले होते. या दिवसामध्ये पाऊस पडणं हे चुकीचं. या वेळेला कधीच पाऊस पडत नाही. हे वर्षी पाऊस पडलेला परत कधीच झालेलं नाही. साधारणतः किती रुपयाचं पीक घेतं? तरी आता 6 गुंठे वावर आहे. 6 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये होतं. एवढं पीक घेतात आता त्याच्यामध्ये आता हे नुकसान झाली थोडीफार. एक महिनाभर आता बाद होणार स्ट्रॉबेरी. महिन्यानंतर परत चालू. त्या महिन्याभराचं पीक तुमचं आता खराब झालं? खराब झालं. साधारण किती नुकसान होईल? साधारण तरी आता महिन्याचं म्हटलं तरी 40-50 हजार रुपये एवढं नुकसान. आणि म्हणजे ते स्पॉट एक पडतात त्याच्यावर. स्पॉट येणार आता या फळाला असं स्पॉट आहे. स्पॉट होणार आहे त्याच्यावर. काळं पडणार. काळं पडणार म्हणजे ते पूर्ण खराब खराब होणार. मग त्याच्या रोपाला काय फरक पडतो? रोपाला नाही काय फरक पडतो, फळालाच फरक पडतो. तर अशा प्रकारे पाऊस आल्यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. नमस्कार. आज सकाळी साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणात आणि सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. ज्या पावसामुळे महाबळेश्वरचं मुख्य पीक म्हटलं जातं ते स्ट्रॉबेरी. त्या स्ट्रॉबेरी पिकाला नुकसान देणारा हा पाऊस ठरण्यात आलेला आहे. तर एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, कसं नुकसान होतं स्ट्रॉबेरीचं ते सविस्तर सांगा. स्ट्रॉबेरी कसं हा मुख्य पीक आहे आमच्या लिंगमळा एरियामधला किंवा ह्या नाकिंद एरियामधला किंवा महाबळेश्वर एरियाचा जो आहे वेनलेकच्या खालचा भाग. यामध्ये स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक असल्यामुळे सगळं तुमचं जीवन स्ट्रॉबेरीवरच आहे. आणि या स्ट्रॉबेरीवर अशा आयत्या वेळी पाऊस पडून जे नुकसान होते. सकाळी पाऊस पडला, 8:30 वाजता चालू झाला, तो 1 तास जवळजवळ चालू होता. पाऊस पडला नाही पाहिजे. म्हणजे कसं अचानक पावसाच्या वेळेला आता तर स्ट्रॉबेरी म्हणजे भेटायला लागली आणि त्यामुळे हा पाऊस पडल्यामुळं त्यात स्पॉट येणे, बुरशी पकडणे, त्यामुळं 1 महिन्यासाठी तर मी लांबच गेलो. त्यामुळं भरपूरच नुकसान होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांचं. सकाळी किती वाजता पाऊस आला? सकाळी 8:30 वाजता चालू झाला पाऊस.
1 तास जवळजवळ पडेल. मी सध्या स्ट्रॉबेरी शेतीमध्ये लक्ष दिलेलं आहे. कॉलेजवरून शेती करत असली आज अचानकच पाऊस पडला. अजूनही वातावरण काही योग्य असे वाटत नाही आणि हा पाऊस पडल्यामुळे आमचं एवढं नुकसान होतं ना. त्यामुळे आता मला दिवसातला किती वाजले काय माहीत नाही, मिळालं सगळं नाही. त्यामुळं मला पंप घ्यायला लागला, कारण आम्ही हा पंप कधी दिवसाचं पकडत नाही. आणि जर दिवसाचा पंप पकडला तर फळे वगैरे झाडाला त्रास होतो. कारण आता आपल्याला कागदावर औषध मारलं ना तर मोठा प्रॉब्लेम होतो फळाला आणि झाडाला. पण अचानक असा सकाळी पाऊस पडल्यामुळे मला पंप घ्यावा लागला. कारण हा जर पाऊस पडला ना तर आता ही सगळी फळे दिसत आहेत नाही. सगळी फळे कच्चे हिरवे फळे शिलट्यापाशी नासले जातात आणि शिलट्यामध्ये पाशी नासल्यामुळे हा सर्व जेवढे फळे दिसतात ना हिरवी कच्ची लाल सगळी नासलेली असतात. नासून जातात म्हणजे पूर्ण हा बार ना वाया जातो, म्हणजे फ्लप होतो. म्हणजे नुकसान आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. त्यामुळे आम्हाला आता पंप घ्यावं लागलं आणि अशा पावसामुळे आमचे एवढे नुकसान होते की जवळजवळ 2 ते 2-2.5 लाख रुपयांचं नुकसान होतं. आणि त्यामुळे आम्हाला आता पंप घ्यावं लागतं. आता यावर मी सध्या आता औषध घेतलेलं आहे मेटलायटिन, जी 100 ग्रॅम पावडर 350 रुपयाची. अशा या प्रमाणात मी जवळ आता अर्धा किलो पावडर आणलेली आहे. जवळजवळ माझ्या आता 1,500 ते 2,000 रुपये खर्च झाला आहे. कारण फक्त या पावसामुळे आज पडलेल्या रोगीच पाऊस म्हणतात त्यामुळे आता फवारणी करायला लागते. पाण्याची म्हणजे काय सोय जागा विकायची म्हणजे